आज आपण एकदम हॉटेलसारखा अंडा मसाला करणार आहोत। त्यासाठी मी 7 अंडी उकडून घेत आहेत। आता अंड्यामध्ये पाणी घालूयात आणि 1 चमचा मीठ घालूयात। मीठ घातल्याने काय होतं, अंडी फुटत नाही। तर आता आपण वाटण काढूयात। वाटण्यासाठी मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत। कांदा आणि टोमॅटो आता तेलावर परतून घ्यायचा आहे आणि 3 बेडगी मिरची, 2 दालचिनीचे तुकडे, 1 स्टार फूल, 2-3 लवंग, 2-3 मिरी, 10 ते 12 काजू, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, या सर्व गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। आता आपलं हे सर्व परतून झालेले आहे। आता आपण ह्याची बारीक अशी प्युरी करून घेऊयात। प्युरी करताना ही प्युरी एकदम बारीक करायची आहे। प्युरी आपली आता तयार झाली आहे। आपण ती तेलावर छान परतून घेऊयात। आता आपण त्यामध्ये मसाले घालूयात। त्यासाठी मी लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, घरचा काळा मसाला, मीठ आणि वाटण, सगळ्यात शेवटी हळद घालून वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। वाटण आपले परतून झाले आहे। तोपर्यंत आपली अंडी पण उकडून झालेली आहेत। तर आता आपण एक अंडे सोलून घेऊयात। अंडी सोलून झाली की एका पॅनवर चिमूटभर हळद, तिखट, मीठ घालून ही अंडी परतून घ्यायची आहेत। त्यामुळे काय होतं, अंड्यांना असा छान पिवळा कलर येतो। ही स्टेप ऑप्शनल आहे, फक्त पिवळा कलर यावा म्हणून ही स्टेप करत आहोत। तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकता। आता आपली अंडी सोलून झालेली आहे। तर आपण ही अंडी आता परतून घेऊयात। अंडी 2 ते 3 मिनिटं फक्त परतायची आहेत। आता आपली अंडी परतून झालेली आहेत। आता ही अंडी आपण तयार मसाल्यामध्ये घालणार आहोत। मसाल्यामध्ये आपण आता अंडी सोडत आहोत। आता ह्या मसाल्यामध्ये आपण अर्धा पेला पाणी घालून त्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान अशी वाफ घेणार आहोत। आता मसाल्याला छान वाफ आलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी अंडा मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।